उन्हाळी वाळवणामधला करायला एकदम सोपा प्रकार बाजरीचे खारवडे. आणि त्यात पण आपण हे बाजरीला मोड आणून केलेले आहेत बरं का. त्यामुळं हे खूप खुसखुशीत होतात, चवीला तर भारी लागतात आणि प्रमाण अगदी परफेक्ट दिलेलं आहे. तुमचे खारोडे चुकणारच नाहीत. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करणार आहोत बाजरीचे खारोडे म्हणजेच बाजरीचे सांडगे. माझ्या घरामध्ये वाळवणाच्या पदार्थात बाकी काही नाही जरी केलं ना तरी 2 पदार्थ मी आवर्जून करते किंवा 3 पदार्थ करते. डाळींचे सांडगे, बाजरीचे खारोडे आणि उडदाचे पापड. आज खारोडे करणारे माझी एक साधी सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हां, या खारोडे करत असताना बाजरीला मोड आणून मग आपण ते करणार आहोत, त्यामुळे ते खूप खुसखुशीत होतात, अजिबात कडक लागत नाहीत. रेसिपीला सुरुवात करूया. तर बाजरीला मी आधीच मोड आणून घेतलेले आहेत. आपण लगेच आता आजच्या दिवशी लगेच खारोडे करायला सुरुवात करणार आहोत. तर याला मोड कसे आणले ते आधी सांगते. तर हे बघा, बाजरीला मस्त मोड आलेत. अशी हातामध्ये बाजरी घेतली तर गरम लागते, कारण आपण याला मस्त उबदार असं करून ठेवलं होतं. तर छान मोड आलेले आहेत. तर बाजरीला मोड आणून खारोडे केलं तर काय होतं, मोड आल्यामुळं, छान भिजल्यामुळं, उबदारपणा मिळाल्यामुळं बाजरी हलकी फुलकी होते. शिवाय पौष्टिकसुद्धा होतात, कारण मोड आणलेले असतात ना, त्यामुळं हलकी फुलकी झाल्यामुळं त्याचे खारोडे किंवा सांडगे पण तसेच हलके फुलके होतात. आता हे मोड कसे आणले ते सांगते. तर काय करायचं, इथं मी 1 किलो बाजरी घेतली. बाजारात आणल्यानंतर पाखडून निवडून स्वच्छ केली, खडे वगैरे सगळं काढून टाकायचं. बाजरी स्वच्छ धुवायची आणि त्यानंतर 10 ते 12 तास भिजू द्यायची. इथं मी सकाळी बाजरी भिजायला घातली होती आणि मग रात्री काय केलं, जरा उशिराच बाजरी चांगली निथळून काढली, म्हणजे पाणी काढून टाकायचं. 10 ते 15 मिनटं चाळणीवर बाजरी निथळायला ठेवायची. सगळं पाणी निथळून गेलं की स्वच्छ कोरडं कॉटनचं कापड घ्यायचं, असं जाड कापड घ्या आणि मग त्याच्यामध्ये ही बाजरी काढायची. त्याचं मस्त गाठोडं बांधायचं. चाळणीवरच ठेवा किंवा एखाद्या कोरड्या भांड्यामध्ये याला ठेवून द्यायचं. फक्त पाणी नीट निथळलेलं असलं पाहिजे आणि त्याच्यावर असं जाड नॅपकिन टाकून याला उबदार जागी ठेवून द्यायचं. आता उन्हाळाच आहे, त्यामुळे खूप काही करावं लागलं नाही. फक्त 2 नॅपकिन अंथरले आणि बाजरीला मस्त मोड आले. त्याच्यावर तसं असं पॅक केलं की त्याला रात्रभर किंवा 10 ते 12 तास ठेवून द्यायचं. मस्त मोड येतात, जे आता आलेले आहेत. आता खारोडे कसे करायचे बघूया. बाजरी अजूनही गरम आहे मस्त. आता आपण काय करूया, ही बाजरी या मिक्सरच्या भांड्यात काढू. 2 ओंजळी बाजरी घेतली. आता याला पल्स करून घेऊ. तर भरड करायची आहे, खूप जास्त फिरवायचं नाही, फक्त टुक 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 असं 2-4 वेळा करायचं. ते पण 1-1 सेकंड. दाखवते तुम्हाला. बस असं 3-4 वेळा करायचं. एकदा बघायचं कसं झालंय. आणि हे घ्या, आपली बाजरी मस्त भरडली गेली आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघाल, खूप पीठ करायचं नाही, आपल्याला असं जाड जाडच ठेवायचं. याला म्हणतात बाजरीची भरड. याला एका भांड्यात काढूया. उरलेली सगळी बाजरी अशीच भरडून घेऊ. पूर्वी जात्यावर करायचे, आता आपण मिक्सरवर करतोय. आणि हे घ्या, आपली सगळी भरड तयार करून झाली आहे. तर खारोड्याचं मिश्रण करण्यासाठी आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं ते सांगते. तर आपण कोरडी बाजरी 1 किलो घेतली. वजनाने ती 1 किलो असू दे, 1.5 किलो असू दे, कुठल्या पण एका भांड्याने ती मोजायची. कोरडी बाजरी मोजायची आणि जेवढी बाजरी भरते त्याच्यात 3 पट पाणी घ्यायचं. तर मी 1 किलो बाजरी मोजली, तर या भांड्याने बरोबर 1 किलो भरली होती. तर आता याच भांड्याने आपण 3 भांडी पाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये घ्यायचे. आता पातेलं ज्यावेळी आपण खारोडे शिजवण्यासाठी वापरतो ते मोठं घ्यायचं, जाड तळाचं घ्यायचं. आपल्याला मिश्रण सुरुवातीला थोडं दिसतं, पण शिजत गेलं की ते जास्त फुगत जातं. त्यामुळे भांडं मोठं घ्या, जाड तळाचं घ्या. आता आपण मिश्रण शिजवायला घालूया. तर खारोड्यासाठी पाणी उकळायला ठेवलंय, तोपर्यंत आपण याचं छोटंसं वाटण करू. मिक्सरच्या भांड्यात घेऊया भरपूर लसूण. जवळपास 3 गड्डी लसूण मी सोलून घेतला. 15-20 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे जिरं. पाणी न घालता जाडसर वाटूया. आणि आपलं वाटण तयार आहे. आता आपल्याला खारोडेचं मिश्रण शिजवायचं. तर हे जे साहित्य घेतलंय, काय काय लागतं तुम्हाला सांगते. तर तयार केलेलं वाटण, 1 वाटी गच्च भरून चिरलेली कोथिंबीर, 100 ग्रॅम तीळ, 1 चमचा हिंग आणि 5 चमचे मीठ. मीठ आपण पोहे खायचा चमचा असतो 5 टीस्पून, त्याने मी 5 चमचे घेतले. पाण्याला मस्त खळखळून उकळी आलेली आहे. आता गॅस कमी करूया. चांगलं मिक्स करूया.
याला फक्त मिनिटभर मिसळत राहायचं आहे. आता बाजरीची भरड यात सोडायची, पण लक्षात घ्या बाजरीची भरड सोडत असताना पाणी उकळतं पाहिजे. गॅस कमी करू आणि याला एका हाताने मिसळायचं, दुसऱ्या हाताने ढवळून घ्यायचं, म्हणजे खूप गुठळ्या होत नाही आणि हे हलवण्यासाठी त्रास होत नाही. तर थोडंसं सोडते, याला थोडंसं हलवून घेऊया. परत थोडीशी भरड घालूया. सगळी भरड यामध्ये घातली. सुरुवातीचे एक 5 मिनिट याला असंच मिसळत राहायचं आहे. सुरुवातीला वाटतं की बापरे पातळ झालं की काय, पण असं नाही आहे. बाजरी अजून शिजलेली नाही आहे. शिजत जाईल तशी तशी दाटत जाते, पाणी ओढत जाते आणि मिश्रण घट्ट होतं. सुरुवातीचे 5 मिनटं गुठळ्या मोडत हलवून घेऊ. तर मध्यम आचेवर मी याला 4-5 मिनटं सतत हलवत शिजवून घेतलं. आता हे मगाशीपेक्षा थोडं दाट झालं आहे आणि हे बघा असं हे चटचट उडायला लागलं. आता काय करूया, यावर झाकण ठेवायचं आणि याला एकदम कमी आचेवर 30 ते 35 मिनटं शिजवायचं. फक्त दर 2-3 मिनिट झाले की चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे मिश्रण एकसारखं शिजलं जातं. अर्धा तास आता याला मंद आचेवर असंच ठेवू, मध्ये मध्ये ढवळून घेऊ. तर 35 मिनिटं मंद आचेवर मी याला शिजवलं. हे बघा असं हे घट्ट झालेलं आहे. तुम्हाला मगाशीचा आणि आत्ताचा फरक कळत असेल. आपलं पीठ अगदी मस्त शिजलेलं आहे. गॅस मी बंद करते. आता एक खूप महत्त्वाची टिप सांगते. बऱ्याचदा काय होतं, तुम्ही पाण्याचं प्रमाण वगैरे सगळं अगदी मी सांगितलं त्याप्रमाणेच घेता किंवा कोणीही तुम्हाला सांगते त्याप्रमाणे घेता, पण तुम्ही म्हणता तरी पण आमचं खारोड्याचं पीठ पातळच राहतं. तर काय होतं सांगते, जेव्हा आपण याला मिश्रण वैरून त्याला मंद आचेवर झाकून शिजायला ठेवतो, आपण याला घट्ट झाकण दिल्यामुळे काय होतं, त्या पाण्याची वाफ त्या झाकणाला चिकटून राहते आणि ते त्या पिठामध्ये पडत राहते, म्हणजे मिश्रणामध्ये पडत राहते आणि हे मिश्रण पातळच होत जातं, कारण ते वाफेचं पाणी पडतं ना त्यामुळं. म्हणून मी काय करते नेहमी, सुरुवातीचे 15 मिनटं झाकून शिजवायचं आणि त्यानंतरची उरलेली 15-20 मिनटं असतात ती न झाकता शिजवायचं आणि फक्त मध्ये मध्ये हलवून घ्यायचं. याने पीठ पातळ होत नाही. तर हे मिश्रण शिजवण्यासाठी मला किती वेळ लागला, सुरुवातीला पीठ टाकल्यानंतर 5 मिनटं आणि त्यानंतर 35 मिनटं, असं एकूण 40 ते 45 मिनिट लागले. आपलं पीठ तयार झालंय. आता हे लगेच खारोडे घालता येत नाहीत, खूप गरम आहे. तर काय करायचं, याला एका ताटामध्ये पसरवायचं. संपूर्ण गार असताना किंवा हाताला सोसवेल असं कोमट असताना याचे खारोडे घालायचे. याला परातीत पसरून गार करूया. खारोड्याचं पीठ आपलं गार झालंय. कोमट असताना घातले तरी चालतात. आता मी खारोडे घालायला सुरुवात करते. घरामध्येच मी चटई अंथरली आहे, त्याच्यावर मी पॉलिथिन घेतलाय. आता यावर आपण खारोडे घालू. सोबत काय करायचं, एका भांड्यामध्ये असं पाणी घ्यायचं, म्हणजे काय मध्ये मध्ये हात बुडवला की खूप जास्त चिकटत नाही. खारोडे घालूया. हे खारोडे मोठेच असतात, म्हणजे आमच्याकडे सांडगे म्हणतात. बारीक बारीक नाही, असे मोठे मोठेच तोडायचे, वाळून थोडे बारीक होतात. ए मनी, सांडगे घालते का? का ग? का नाही घालायचे? स्कूलमध्ये सांडगे घातलेत? हो, कुठल्या कलरचे? हां, किती केले असे? खूप केले. आमच्या बनूच्या शाळेमध्ये आज वाळवणाची सुरुवात झाली है ना. है ना. वाळवण म्हणजे काय, सांडगे, कुरडई, पापड. आता तू काय खाती, हे बनाना चिप्स है ना. हे घरी केलं बरं का आम्ही. आणि आमच्या बनूच्या शाळेमध्ये आपलं जे कल्चर आहे ना, मग ते स्वयंपाकातलं असेल किंवा अजून काय वेगवेगळं सणसूद, हे सगळं अगदी छान सेलिब्रेट करतात. आणि आज आमच्या मनूच्या शाळेत आजपासून वाळवणाला सुरुवात झाली. आणि मनू काय करून आली आहे, सांडगे. ओके, कधी खायला देणार मग सांडग्याची भाजी तुम्हाला? आता सांडगे वाळवतात ना, उन्हामध्ये वाळायला घातले का सांडगे? घातले होय, बरं. खायला नाही, ते कच्चं असतं, मग खायला नाही. मग उन्हामध्ये कशाला सोडतील तुम्हाला? तुम्ही असे वर्गात घातले ना, आणि मग टीचर. मग हो का, बरं बरं. मग तू आत्ता घाल ना माझ्यासोबत, मी शिकवते तुला. अगं हे बघ किती मजा येते हे तोडायला. मजा नाही येत तुला? चला, आता मी हे सगळे खारोडे म्हणजे सांडगे घालून घेते. हे घातल्यानंतर आता माझ्याकडे थोड्या वेळाने ऊन येईल, मग मी उन्हाला लावणार आहे. आणि मग याला एक वाळण्यासाठी 2-3 दिवस लागतील. तुमच्याकडे जर ऊन येत नाही आहे तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही घरामध्ये फॅन खाली वाळवा, पण कमीत कमी हवा खेळती राहायला हवी. एकदम अशा कोंदट बंद रूममध्ये वाळवू नका, नाहीतर मग याला बुरशी होऊ शकते. मी अशी एकदा चूक झाली होती माझ्याकडून.
सगळ्या सांडग्यांना बुरशी आली होती आणि ते बघून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं, कारण इतकं वायाही जातं, कष्टही वाया जातात. त्यामुळं जरी ऊन येत नाही, पंख्याखाली वाळवा, पण थोडंसं हवेशीर जागा असायला पाहिजे, एकदम बंद रूम नसावी. ठीक आहे, आता मी सगळे सांडगे घालते, वाळवते आणि मग तुम्हाला भेटते. आणि जवळपास 3 ते 4 दिवस मी यांना वाळवलं. 4 पण नाही, मी तर म्हणते 5 दिवस मी यांना वाळवून घेतलं आणि आपले हे मस्त बाजरीचे सांडगे किंवा बाजरीचे खारोडे तयार झालेले आहेत, जे आपण बाजरीला मोड आणून केले. आपण 1 किलो बाजरी घेतली होती, तर तयार होणारे सांडगे हे जवळपास 1 किलोच्या आसपासच होतात. थोडे कमी होतात, म्हणजे 800-900 ग्रॅम भरतील. तर हे जे खारोडे आहेत, हे खायचे कसे, तर फक्त तेलावर भाजून खाता येतात किंवा थोड्याशा तेलामध्ये तळून आपण खाल्ले तरी पण छान लागतात. किंवा बरेच जण आपण याला छान शिजवून घेतलेलं असतं ना, त्यामुळं कच्चेच शेंगदाण्यासोबत खातात. जसं तुम्हाला आवडतं तसं तुम्ही याला खाऊ शकता. हे साठवायचे कसे, तर छान वाळल्यानंतर याला घरात घ्या, रूम टेम्परेचरला आले की तापलेले वगैरे असतील उन्हामध्ये, तर थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला येऊ द्या आणि मग एखाद्या स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवून द्या. पाण्याचा हात लागून देऊ नका आणि वरचेवर फक्त डबा 1 महिनाभराने उघडत राहा, म्हणजे मग याला अळीजाळी वगैरे लागली तर आपल्याला लक्षात येईल. शक्यतो असं होत नाही, पण डबा थोडासा असा खालीवर सांडगे करत राहिले ना, तर जास्त दिवस टिकतात. किंवा कोणताही वाळवणाचा पदार्थ जर असेल आणि तुम्हाला वाटतंय की आपल्या इकडे पुरेसं ऊन येत नाही किंवा किचनमध्ये थोडंसं कोंदट आहे, तर दर 1-2 महिन्यांनी फक्त थोडंसं डब्यामधनं काढून उघड्यावर ठेवायचं आणि डब्यात भरायचं, असं केलं तरी चालतं. तर अशा प्रकारे आपण हे बाजरीचे खारोळे तयार केले. तुम्ही पण ही रेसिपी जरूर करा. काही शंका असतील तर कमेंट्समध्ये विचारा. भेटूया पुढच्या भागात. हॅपी कुकिंग.